योगीचा दिष्टात्री अमोघा सिद्धी जयाची घरी तो माता पुरे राज्य करी तया नमन श्री दत्तात्रेया तया नमन श्री दत्तात्रेया रुजे प्रसिद्धं नवनीत चोरं गोपांगणानां चतुकूल चोरं अनंत कर्मार्जित पाप चोरं चोराग्रगण्यं कृष्णं नमामि चोराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। वासनिकासी भगवान गोपाल कृष्णनी दोन्हीसाठी सांगितले की विहार कसा असावा, म्हणजे तुमचं विहरण वर्तन म्हणजे आचरण प्रणाली कशी असावी हे सांगतायत। प्रवृत्ती मार्गांसाठी अर्थात वासनिकासाठी आहे, अर्थात निष्काम कर्मयोग्यांसाठी आहे। श्री दत्तात्रय प्रभूंच्या चहुयुगी अवतार आणि श्री दत्तात्रय प्रभू प्रतिदिनी दिनचर्या त्यांची कशी आहे दत्तात्रय प्रभूंची। मेरुवाळाला स्नान आहे, काशीला एक स्नान आहे नाही का। काशीला स्नानाला जातात, मेरुवाळा तळ्याला स्नानाला जातात आणि दुपार झाल्यानंतर कुठे जातात, भिक्षेला जातात। कुठे जातात, कोल्हापूरला भिक्षेला जातात। कोल्हापूर कुणीकडे राहिलं, काशी कुणीकडे राहिली। त्याच्यानंतर भिक्षा मागून मध्यान्ह काळी पंचाळेश्वरला भोजनासाठी आत्मतीर्थावर ते येतात। परिभ्रमण श्री दत्तात्रय महाराजांचं अशा प्रकारे सारखं चालू आहे। त्यानंतर तिथे गुंफेमध्ये थोडी विश्रांती करतात। बद्रिकाश्रमाला पुराण श्रवण आणि पुराण कथन करण्यासाठी बद्रिकाश्रमाला जातात आणि निद्रेला नंतर माहूरला जातात। ही दिनचर्या आपण आपल्या आयुष्यामध्ये जर आचरली नाही का, नियमितपणे या शरीराला व्यायाम पाहिजे। याच्यातून आपल्याला आचार श्री दत्तात्रय प्रभूंनी काय दिलेला आहे। आमच्या स्वामींनी सांगितलं संन्यासासाठी काय सांगितलेलं आहे, स्वयं दास्य तपस्विना। तपस्वी जो आहे त्याने स्वतःचं दास्य स्वतः करायला पाहिजे। अशक्त झाल्यानंतर मात्र सेवा शुश्रूषा दुसऱ्याला सांगितलेली आहे, अशक्ताची सेवा शुश्रूषा करावी। तो प्रेम चालीचा 14 प्रेमाच्या उपायापैकी एक उपाय तो आहे। परंतु दिनचर्या त्याच्यासाठी भिक्षा आपल्याला सांगितलेली आहे। वासनिकाला नाही भिक्षा करता येणार, परंतु घरकाम त्याला भरपूर आहे। दंडवत त्यांनी घातले पाहिजे। दंडवत घातले तर सगळ्या या शरीराच्या प्रत्येक नसाला तो व्यायाम मिळतो आणि मिळाल्यानंतर हे शरीर सुदृढ अशा प्रकारचं राहते। पहाटे उठून जर तुम्ही 5-25 दंडवत घातले तर बाकी व्यायाम करायची गरज नाही। कंबर दुखणार नाही, गुडघे दुखणार नाही, मणके दुखणार नाही। आपण आयुष्यामध्ये जर एका जागेवर बसलो, आपल्या शरीराला व्यायामच नाही, त्याला हालचालच नाही, आणि हालचाल नसल्यानंतर जे आपण आहार घेतो त्या आहारापासून आपले जी यथास्थिती शरीराची ती राहत नाही।
त्या ठिकाणी चरबीचा वाढ जास्त होते शरीरामध्ये, आणि चरबी वाढली म्हणजे सगळ्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून सुरुवातीपासून हा व्यायाम कायम ठेवला. तुम्हाला मॉर्निंग वॉकला जायची गरज नाही, प्राणायाम करायची गरज आहे का? नाही. स्मरणासाठी ध्यानस्थ बसा, तेच प्राणायाम आहे. त्याच्याशी एकाग्र व्हा, मेंदूलाही त्याचा व्यायाम मिळतो. तो मेंदू त्याच ठिकाणी स्थिर करा ना, त्या परमेश्वराच्या लीळेच्या ठिकाणी. त्याला लीळा स्मरण म्हटलेलं आहे. ते स्मरण करताना तुम्ही आठवत चला, कोण्या अवताराची गाठी करताय तुम्ही, कोण्या अवताराचं नाम घेताय, त्या अवताराच्या लीळा आठवा ना. श्री दत्तात्रय प्रभूचं स्मरण करता असताना, त्याचं स्तुती स्तोत्र ते पारायण करत असताना तुम्हाला जर श्री दत्तात्रय प्रभूंची ती लीळा, जर त्या सह्याद्रीच्या लीळा, किती थोड्याच आहेत श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळा, नाही का? कशा प्रकारे दर्शन कोणाला दिले आहे, किती प्रमाणात आपण ते पाळतोय. आपण आपलं तो सोडा, पण श्री दत्तात्रय प्रभूंनी ज्यांना ज्यांना भेटी दिल्या त्यांच्याकडून सुद्धा ते पूर्णपणे पाळल्या गेलेलं नाही. आतापर्यंत सह्याद्री वर्णन तुम्ही चांगल्या प्रकारे वाचलेलं आहे का नाही? श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळा सह्याद्रीवरती घडलेल्या कुठल्या कुठल्या लीळा आहेत सांगा बरं मला. गेल्या वर्षी तुम्ही का 2 वर्षापूर्वी सह्याद्री वर्णन ऐकलेलं आहे, नाही का? श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळा किती आहेत? आज संख्याही तुमची जरा कमी झाली, डोक्यात जाते काय? आज संख्या रोड झालेली दिसते. आपण जो दत्तात्रय प्रभूंचा विशेष नमस्कार करतो, तो सर्व तीर्थ तळ्यामधला तो विशेष आहे, तो पाषाण आहे. कार्तवीर्य नावाचा राजा हा हाताने पंगू होता, म्हणजे हात खोळे होते त्याचे. राजघराण्यामध्ये जन्माला आला, परंतु हात खुळे असल्यामुळे हाताने तो काही करू शकत नव्हता, आणि म्हणून त्याला राज्याभिषेक झाला नाही. वैतागला की मी एवढं राजघराण्यामध्ये जन्माला येऊन सुद्धा मला या राज्याचा उपभोग घेता येत नाही, काय जीवनाचा व्यर्थ आहे आपलं जीवन, असं म्हणून वैतागून राज्यातून निघून गेला. सह्याद्री पर्वताला आला. त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू दर्शन त्याला झालं, आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या तो सेवेमध्ये तिथे थांबला. दररोज श्री दत्तात्रय प्रभू त्या तळ्यामध्ये स्नान करायचे आणि तिथे जाऊन खडकावर ते बसायचे. हा गेला तेव्हा स्वामींनी स्नान केलेलं आहे. 6 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी तो श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा करत होता कार्तवीर्य राजा. मग सेवा काय करायची श्री दत्तात्रय प्रभूंची, ते तर काही कोणाला सेवा सांगत नाही. परंतु त्या तळ्यामध्ये स्नान स्वामींनी केल्यानंतर खडकावर जाऊन बसले. एक दिवस असंच सुरुवात त्याची झाली. श्री दत्तात्रय प्रभूंनी स्नान केलं, खडकावून जाऊन बसले. जटेतून पाणी उकळत होतं, आणि मग हा घाई घाई गेला त्या ठिकाणी. धुपाटन होतं, म्हणजे धूप दाखवण्याचं पात्र, त्याला धुपाटन असं म्हणतात. त्याच्यामध्ये अंगार म्हणजे विस्तू घेतला, त्याच्यामध्ये धूप टाकला, आणि जाऊन तो नित्यदिनी दत्तात्रय प्रभूंनी त्या तळ्यामध्ये स्नान केल्यानंतर खडकावून येऊन बसल्यानंतर तो पाठीमागून धूप दाखवायचा. कशासाठी? ते केश सुकावेत, जटा सुकाव्यात, त्याच्यामध्ये पाणी राहू नये
म्हणून तो धूप दाखवायचा. एक दिवस मात्र ते धूप पात्र जे होतं ते त्याला काही सापडेना. श्री दत्तात्रय प्रभू स्नान करत होते आणि आता बाहेर आल्यानंतर आपल्याला धूप दाखवायला पाहिजे आणि म्हणून धुपाट शोधत होता तो, परंतु धूप पात्र त्या ठिकाणी त्याला दिसेना, सापडेना. श्री दत्तात्रय प्रभूंचं स्नान आटोपलं आणि ते खडकावर येऊन बसले. बसल्यानंतर मात्र धूप पात्र काही सापडत नाही. मग काय करावं? मग त्याने आपल्या त्या खुल्या हातामध्ये अंगार घेतला, त्याच्यावर धूप टाकला. तो अंगार हातामध्ये घेतला म्हणजे भिस्तव हातामध्ये घेऊन या खुल्या हाताने पाठीमागे जाऊन त्या हाताने तो धूप दाखवत होता. आणि ते धगधगीत अंगार हातामध्ये असल्यामुळे हात जळाले. हात जळाल्यानंतर तो कर्पटवास श्री दत्तात्रय प्रभूंना आला. कातड जळालं, मांस जळाल्याचा दुर्गंध श्री दत्तात्रय प्रभूंना आला. म्हणून प्रभूंनी पाठीमागे फिरून पाहिलं की काय जळते. पाहतात तर याच्या हातामध्ये आज धूप पात्र नव्हतं, त्याच्या हातामध्ये विस्तव होता, अंगार होता. त्या धगधगीत अंगार हातामध्ये घेऊन त्याच्यावर धूप टाकून तो श्री दत्तात्रय प्रभूंना धूप दाखवत होता. पाहिले आणि प्रसन्न झाले श्री दत्तात्रय प्रभू. ही केवढी ही साधना आहे. यांनी जीवाची पर्वा केली नाही, परंतु केश लवकर सुकले पाहिजेत, जटा लवकर कोरड्या झाल्या पाहिजेत, म्हणून याला धूप पात्र नाही सापडलं तर हातातच अंगार घेऊन हा धूप दाखवतोय. श्री दत्तात्रय प्रभू त्याला म्हणतात सांडी सांडी. अरे टाकून दे ते अंगार खाली टाक. तरी तो धूप दाखवतच होता आणि ते हात जळाले त्याचे. तो खाली टाकला. श्री दत्तात्रय प्रभू म्हणे माग मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो. खऱ्या अर्थाने तू आज जीवाची पर्वा न करता, शरीराची पर्वा न करता तू ही साधना केलीस. माग तुला काय पाहिजे? कार्तवीर्य राजा काहीच बोलला नाही, फक्त हात पुढे केले. परमेश्वर सर्वज्ञ आहेत आणि सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना माहिती आहे होतं दत्तात्रय प्रभूंना याला काय पाहिजे. हात खुळे होते. 6 महिन्यापासून धूप दाखवण्याची सेवा तो करत होता आणि ते हात जळाले. हात पुढे केले. हा राजा आहे, हातामुळे राज्य करू शकत नाही, युद्ध करू शकत नाही, प्रजेचं रक्षण करू शकत नाही आणि म्हणून याला हाताची आवश्यकता आहे. श्री दत्तात्रय प्रभूंनी त्याला सांगितलं जाय तुला 1000 हात देतो मी, 2च काय मागतो तुला मी 1000 हात. त्याचं नाव ठेवलं की तुला मी 1000 हात देतो. 1000 हाताने आता तो किती धनुष्य चालवेल? धनुष्य किती चालवेल तो आता? किती चालवेल? 1000. 500. 2 हातात एक धनुष्य म्हणून 500 धनुष्य चालवणारा योद्धा तयार झाला तो, है का नाही? आता 1000 हात, परंतु ते दृश्य नव्हते ठेवले, नाही का? तुम्हाला कदाचित ही शंका येऊ शकते माणसाला, नाही का, की 1000 हाताने मग तो कसं काय एवढ्या बाहू? त्यात सामर्थ्य रूप त्या 1000 बजा त्याला दिल्या, तेवढं सामर्थ्य दिलं. एक वासना अशी तेवढं सामर्थ्य दिलं, परंतु 1000 बाहू त्याला दिले, परंतु त्या अदृश्य भुजा होत्या. दृश्य पर, नाही तर तो माणसं भिवून पळाली असती, नाही का?
1000 हाताची ताकद त्याला दिली. वळ्यांकित पृथ्वीचं राज्य तू भोगशील, म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा राजा तू बनशील असं वरदान दिलं. चक्रवर्ती सम्राट जो पृथ्वीवर ते राज्य करतो, संपूर्ण एका देशावरती नाही तर पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्वावरती एकटा राज्य करतो, त्याला चक्रवर्ती सम्राट म्हणतात. ते वरदान दिलं, तू चक्रवर्ती सम्राट होईल आणि तुझं नाव इथून पुढे कार्तवीर्य राजा हे नाही राहणार, तर तुला मी सहस्रार्जुन हे नाव ठेवतो. 1000 भुजांचा अर्जुन. अर्जुनासारखी इतकी पावर त्याला दिलेली आहे, म्हणून त्याचं नाव ठेवलं सहस्रार्जुन, म्हणून तो प्रसिद्ध होशील. संपूर्ण या पृथ्वीवर ते तू राज्य करशील आणि शेवटी तुला मोक्ष पण मी देणार. फक्त तू मात्र, तुला मी जी पथ्ये सांगते ते 3 पथ्ये तू पाळ. या 3 पथ्ये जर तुझ्याकडून पाळल्या गेल्या नाही तर मात्र तुझा नाश निश्चित आहे. या 3 चुका तू करू नको. दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं, तू स्त्री हत्या करू नको. तू संपूर्ण ताकदवान असा चक्रवर्ती सम्राट बनणार आहे, परंतु तुझ्याकडून स्त्रीची हत्या व्हायला नको, तुझ्याकडून गायीची हत्या व्हायला नको आणि तुझ्याकडून ब्राह्मणाची हत्या व्हायला नको. या 3 पथ्ये त्याला सांगितले. ही 3 पथ्ये जर तुझ्याकडून चुकली तर मात्र तुझा अंत होईल, तू पराजित होशील, पुढचं काहीच मिळणार नाही. अशा प्रकारे वरदान त्याला दिलं. ठीक आहे म्हणे. आणि मग आपल्या राज्यात गेला, त्याला राज्याभिषेक झाला आणि एका मागून एक संपूर्ण राज्य जिंकायला त्याने सुरुवात केली. अख्खी पृथ्वी जिंकली. राहिलेले राज्य जिंकतच होता. एकदा माणसाला आहे ना सामर्थ्य आलं, प्रकट झालं, पावर आली आणि मग तो मागचं सगळं विसरत असतो. अशा प्रकारे श्री दत्तात्रय महाराजांनी दिलेलं पथ्य लक्षात ठेवलं नाही. माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. अहंकार निर्माण झाला, मीपणा निर्माण झाला आणि काही भागामध्ये युद्धासाठी तो गेलेला. पूर्वीचे राज्य युद्धाला जाताना आपल्या बरोबर सगळी सामग्री घेऊन जात होते. एवढं सैन्य आहे, या सैन्याला 1-2 महिने पुरेल एवढी सामग्री म्हणजे अन्न धान्य वगैरे उंटावरती घेऊन जायचं, घोड्यांवरती घेऊन जायचं. आणि मग प्रसंग असा आला की युद्धावरून वापस येत असताना, तो जिंकला, वापस येत असताना एक मोठं जंगल लागलेलं आहे. जवळचं पाणी वगैरे जे साहित्य पाणी होतं तेही संपलं. संपूर्ण सैन्याचाही म्हणजे हत्ती, घोडे, माणसं, सैनिक सगळ्यांना अत्यंत तहाना लागल्या. राजालाही तहान लागली. पाणी कुठेच नाही, पाणी मिळेना. जवळची अन्नधान्य सामग्री तीही संपलेली होती. सगळ्यांना भुका लागल्या, पण खायलाही काही नाही. घनदाट असं भयंकर जंगल लागलं. त्या जंगलामध्ये शेवटी राजाने आपल्या प्रधानाला सांगितलं, आता राजा सही सलामत राहिला तर प्रजेचं कशाही प्रकारे तो रक्षण करेल. आता जिथेच राजा सही सलामत नाही, तोच तहानेने भुकेने व्याकुळ झाला. राजाने सांगितलं, काही कर, प्रधानाला सांगितलं, पण 2 घोट पाणी मला जर तरच मी वाचू शकेल, नाही तर मी वाचू शकत नाही. सर्व प्रजेची म्हणजे सगळ्या सैन्याची तीच अवस्था झाली. हत्ती मूर्छा येऊन पडू लागले, घोडे मूर्छा येऊन पडू लागले, त्यांनाही पाणी नाही.
परंतु प्रधानाला वाटलं, प्रधानही तृषाकांत झाला होता, पण राजाला आधी वाचवायला पाहिजे, नंतर बाकी सैन्यांचं इतरांचं मग बघू. राजा खाली उतरला आणि तळमळत एका वृक्षाखाली तो पडला. ताबडतोब कुठून तरी मला 2 घोट पाणी मात्र आण. प्रधान घोड्यावर बसला आणि त्या जंगलामध्ये पाणी शोधण्यासाठी निघाला. तो काही अंतर गेल्यानंतर त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये, झोपडी आहे त्या अर्थी या ठिकाणी माणसं निश्चित असणार, पाणी निश्चित असणार. आणि म्हणतो झोपडीजवळ तो प्रधान घोडा घेऊन पोचतो. तिथे गेल्यानंतर आवाज देतो बाहेरून, तेव्हा त्या पर्णकुटीमधून एक स्त्री बाहेर येते आणि काय पाहिजे रे बाबा म्हणून त्याला विचारते. त्या टायमाला आई, आमचा राजा अत्यंत तहानेने तृषेने व्याकुळ झालेला आहे आणि म्हणून काही करा, 2 घोट पाणी, तांब्याभर पाणी मला द्या. ती रेणुका होती, ती स्त्री जी होती ती रेणुका होती. आणि ती पर्णकुटी म्हणजे तो आश्रम होता जमदाग्नी ऋषीचा. जमदाग्नी आणि रेणुका तिथं राहत होती. त्यांना एक मुलगा परशुराम, तो महादेवाकडे पाशुपत अस्त्र शिकण्यासाठी महादेवाकडे होता कैलास. रेणुका बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर आता रेणुका ही ज्ञानविग्रह आहे. ती जीव नव्हती, ज्ञान विग्रह देवता अवतार होता ती रेणुका. आणि जमदाग्नी हा तिचा पती, हा ऋषी होता, ब्राह्मण होता. तो त्या जंगलामध्ये त्यांचा तो आश्रम होता. आणि मग त्यांना त्यांचं उपजीविका भागवण्यासाठी इंद्राने त्यांना कामधेनू दिलेली होती. कामधेनू म्हणजे तुमची इच्छा पुरवणारी गाय. 14 रत्नापैकी एक रत्न आहे ते कामधेनू. ती कितीही लोकांचं अन्न ती देऊ शकते अशा प्रकारची ती गाय. म्हणजे ती पशु नव्हती, ती सुद्धा विग्रहच होती, देवता अवतारच होता ते कामधेनू. ती इंद्राने त्यांना दिलेली होती. त्यांची उपजीविका, 2 टाइम भोजन वगैरे द्यायची. काही अतिथी आले कितीही येऊ द्या, ती भोजन देत होती, मागेल ती देत होती. काम पुरवणारी, काम असं इच्छेला म्हटलेलं आहे. काम म्हणजे इच्छा. गीतेमध्ये ही भगवान गोपाल कृष्णांनी जेव्हा अर्जुनाला मोहग्रस्त झाल्यानंतर अशोचानन व शोचस्त्वं प्रज्ञा वादांश्च भाषसे गता सोण गता सृष्ट्य नानु शोचंती पंडितः. या श्लोकामध्ये जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, रे तू पंडित नाही, तुझी नुसती पोपटपंची आहे. अशोचानन व शोचस्त्वं प्रज्ञा वादांश्च भाषसे. अरे चांगला सारासार विचार करण्याची ताकद तुझ्यात नाही. तू पोपटासारखा फक्त बोलतोय नाही का, प्रज्ञावानासारखा, बुद्धिवाद्यासारखा, हुशार असल्यासारखा तू बोलतोय, एक विद्वान आहे अशा प्रकारे बोलतोय. परंतु विद्वान मात्र झाल्या गेल्या गोष्टीचा पश्चाताप करत राहत नाही. तर तू पश्चातापच नाही, तर तू ढळढळा जसा रडतो आहेस म्हणून तू विद्वान नाही. प्रज्ञावादांश्च भाषसे गता सून गता सुष्ट. विद्वान जे असतात ना, गता सून अगता सून, झाले आणि गेले, संपले किंवा पुढे काय होणार आहे याचा विचार करत बसत नाही. प्राप्त परिस्थिती काय आहे, ती कशी हाताळायची आहे, हा विचार विद्वान करत असतात. मागचं झालेलं संकट त्याच्यातच तो गडून राहत नाही, पुढे येणाऱ्या याच्यासाठी तो घाबरत नाही.
अशा प्रकारचा विद्वानांचं कर्तव्य असतं. तू तसं नाही. हतबल झाला अर्जुन आणि नंतर देवाला प्रार्थना करतोय. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृथ्वा मित्वम धर्म सम्मूढ चेतः यत्रे यशात निष्ठितम ब्रूहितन्मे शिष्यस्त्यहं शादिमां त्वं प्रपन्नम. ही पहिली शरणागती अर्जुनाची त्या ठिकाणी आहे. कृपणता दोषामुळे अर्जुन सांगतो माझ्या बुद्धीच्या ठिकाणी कार्पण्य आलेले. ज्या प्रकारे एखाद्या वस्तूला गंज लागावा आणि मग ती त्या गंजामुळे सडून सडून नष्ट होते, तशा प्रकारे बुद्धीच्या ठिकाणी हा कृपणता दोष, माझ्या बुद्धीच्या ठिकाणी कृपणता दोष आलाय. मी आता विवेक विचार, चांगला विचार नाही करू शकत. मला सुधरतच नाही मी काय करू ते. म्हणून ते कृपणत्व माझ्या बुद्धीच्या ठिकाणी आले. कार्पण्य दोषो पहत स्वभाव. माझं काय करणं उचित आहे? युद्ध करणं उचित आहे का युद्ध सोडून पळून जाणं उचित आहे? नाही मला समजत. पुच्छामित्वम धर्म सम्मूढ चेतः. माझ्या धर्माविषयी मी मूढ बनलेलो आहे, मूर्ख बनलेलो आहे. नाही सुचत. मी तर क्षत्रिय आहे. क्षत्रियाला प्राप्त झालेलं धर्मयुद्ध ते त्याने करायला पाहिजे. प्रजेचं रक्षण करायला पाहिजे. हे क्षत्रियाचं पहिलं कर्तव्य आहे. ते मात्र मी विसरून गेलो आहे. काय करू? युद्ध करू का परांनो? पळून जाऊ, जंगलात जाऊ, संन्यास घेऊन तिथे राहू? काय काय भगवंता, अशा प्रकारे माझी बुद्धी गलितगात्र झालेली आहे. त्या ठिकाणी कृपणत्व आलेलं आहे आणि म्हणून मला हिताचा उपदेश करा. मी तुम्हाला शरण आलेलं आहे. पृच्छामित्वम धर्म सम्मूढ चेतः यत् श्रेयस्या. जे श्रेयस्कर असेल ते मला सांगा. निश्चितम रोहितन्मे शिष्यस्तेहं शाधीमां त्वं प्रपन्न. मी तुम्हाला शरण आलेला तुमचा शिष्य आहे आणि त्या शरण आलेल्याचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वतोपरी शरण आलो. ही पहिला शरणागती अर्जुनाची आहे. इथून पुढे खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाला भगवंताने सुरुवात केली आणि म्हणून शरणम प्रपद्ये. अशा प्रकारे त्या ठिकाणी अर्जुन शरण आल्यानंतर त्याला तत्वज्ञान सांगितलं गेलं. या ठिकाणी सुद्धा प्रधान तिथे शरण गेलेला आहे. जमदग्नी समिधा आणण्यासाठी हे ऋषी जंगलामध्ये गेलेले होते. आश्रमामध्ये मात्र रेणुका ती स्त्री एकटीच आहे. तिला पाणी मागतो. तिने ओळखलं. अत्यंत शेवटच्या क्षितीला हा गेलेला आहे आणि मग ती बाहेर आली. सामर्थ्याने आपल्या कानामध्ये बोट घातलं, मळ काढला, कानातला मळ काढला. सामर्थ्याने त्याची झारी बनवली. कशाची झारी बनवली? कानातल्या मळाची झारी तयार केली. त्या झारी भरून पाणी त्याला दिलं आणि घोड्यावरती तो जग भरून चाललाय. तो पाणी घेऊन अचानकपणे घोड्याला खूप तहान लागलेली होती. तोही व्याकुळ झालेला होता आणि पळता पळता त्याला ठोकर लागते. घोडा पडतो, प्रधानी पडतो आणि त्या ठिकाणी ती झारीही पडते. पाणी सगळं सांडून जाते. रागा तिकडे राहिला, इकडे मागे आश्रम राहिला. मधीच ही घटना घडते. परंतु त्या ठिकाणी झारी पडल्याबरोबर ती झारी फुटते. पाणी इकडे तिकडे पसरतं. तिथे मोठा तलाव तयार होतो पाण्याचा. तशा अवस्थेत काही गडबडीने प्रधान उठतो. पहिल्याने त्याला दुःख झाले. अरे इकून तिकून पाणी मिळालेलं होतं. घोडा पडला, मी पडलो आणि झारी फुटली. आता काय होईल? राजा कसा वाचेल? परंतु त्या ठिकाणी चमत्कार झाला आणि तलाव तयार झालेला आहे. प्रधान उठला, घोड्याला उठवलं, पुन्हा बसला आणि राजापर्यंत पोहोचला. महाराज
बाकी गोष्टी तुम्हाला नंतर सांगतो, पण इथे एक मोठा तलाव आहे, चला लवकर तिथे आपण सगळेजण पाणी पिऊ. सगळं सैन्य घेऊन राजा प्रधान त्या ठिकाणी पोहोचले, पाणी पिऊन तृप्त झाले. आता क्षुधाशमन कशी करायची? राजा म्हणतो आपल्या जवळची समिधा सगळी संपलेली आहे, अन्नधान्य सगळं संपलेलं आहे, आता एवढ्यांना खाऊ काय घालायचंय? पशूंना खाऊ, हत्ती घोड्याला खाऊ काय घालायचंय? तुला कुठून कसं काय मिळालं? सगळे हकीकत राजाला सांगतो. आणि मग ते म्हणे जर त्या बाईने कानातला म्हणून काढून झारी तयार केली, तिला मला पाणी भरून दिलं होतं, पण इथे आल्यानंतर घोडा पडला, झारी फुटली आणि पाणी सांडलं, त्याच्यामुळे तलाव तयार झाला. अरे याच्या पाठीमागं काहीतरी सामर्थ्य प्रकार आहे. ती स्त्री माणूस नाही आहे, तर ती एक देवी देवता कुणीतरी ते आहे. कुठे तिचा आश्रम म्हणून राजा आणि प्रधान त्या आश्रमामध्ये पोहोचतात. आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर राजाने विनंती केली की आम्हाला भूक सुद्धा खूप लागलेली आहे, आमच्याकडे सर्व अन्नधान्य सगळं संपलेलं आहे, तहान तर तुमच्या पाण्याने भागलेले आहे, परंतु पोटात अन्न नाही, अन्न प्राण आणि प्राणमय पराक्रम. ठीक आहे, रेणुकेने सांगितले तुम्हाला भोजन सुद्धा मी देते. अगरबत्ती पंचारती लावली, ओवाळलं कामधेनूला, आणि इतक्या लोकांचं सगळं अन्न तयार अन्न पाहिजे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी भरपूर अन्नही मिळालं, सगळे जेवून तृप्त झाले. हा चमत्कार राजाने प्रधानाने सगळ्यांना बघितला. आणि मग शेवटी माणसाला आहे ना, आशा जी असते ना ती वाढत जाते. माणसाची आशा कधी संपली का? संपत नाही. परंतु अर्जुनाची संपली, आणि म्हणून तो खरा वासनिक, खरा निष्काम कर्मयोगी बनला. भगवंतांनी त्याला लालूच दिलेली होती, अरे बाबा हे युद्ध जर तू केलं ना तर या पृथ्वीचं राज्य तू भोगशील. युद्ध जिंकलं, तू जिंकल्यानंतर पृथ्वीचा सम्राट होशील, तू चक्रवर्ती सम्राट, अख्ख्या पृथ्वीचा राजा बनशील. आणि या युद्धामध्ये मेला ते हे धर्मयुद्ध आहे. या ठिकाणी कुरु राजाने तपश्चर्या केलेली आणि म्हणून ती भूमी निवडलेली होती. हे धर्मक्षेत्र आहे आणि कुरुक्षेत्र आहे. इथे जर जो माणूस निष्काम भावनेने युद्ध करून जो मेला त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल. म्हणे या युद्धामुळे तुला दोन्हीकडून फायदा आहे. मेलास तर स्वर्गाची प्राप्ती, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे मयीम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. मेलास तर स्वर्गाची प्राप्ती तुला निश्चित आहे, आणि जगलास तर मात्र या पृथ्वीचं राज्य तो भोगशील. दोन्हीकडून फायदा आहे. मग तू युद्ध का करत नाही? त्या टायमाला अर्जुनाने सांगितलं, भगवंता अपित्रैलोक्य राजस्य हेतो किंनो मही कृते निहत्ये धार्त राष्ट्रान्न का प्रीतिस्यः जनार्दन. हे जनार्दना भगवंता, अरे या युद्धामुळे तो तू एका पृथ्वीचंच राज्य सांगतोय मला. हे युद्ध जिंकून मला अपित्रैलोक्य राजस्य, तिन्ही लोकांचं राज्य, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांचं राज्य जरी मिळत असेल तरी ते मला नको आहे. याच्यामध्ये त्याच्या सगळ्या अपेक्षा समाप्त झालेल्या आहेत. आणि जेव्हा अपेक्षा सगळ्या सोडतो ना आपण, भौतिक अपेक्षा, आपल्या त्रिगुणात्मक ज्या अपेक्षा आहेत या जेव्हा सोडतो ना, तेव्हा परमेश्वर प्रसन्न होत असतो, तेव्हा ज्ञान मिळत असते. आपल्या ह्या सगळ्या प्रक्रिया, हे आपल्या अशा अपेक्षा संपायला नाही का? तुम्हाला किती अपेक्षा आहेत आता? आहेत का नाही? सगळ्या सोडल्या का तुम्ही? आहेत का नाही आहेत? आम्हाला तर लईच अपेक्षा आहेत, नाही का? काय काय पाहिजे? घर नाही बाबा, देवा मला घर मिळू दे, चांगला बंगला मिळू दे, नाही का?
गाडी मिळू दे, काय काय असतंय, मुलगा नाही मुलगा होऊ दे, परिवार पाहिजे, संतती पाहिजे, संपत्ती पाहिजे, सगळं भौतिक सुख आमच्या पायाजवळ लोळलं पाहिजे. किती अपेक्षा आहे. मुलगा मोठा झाला, त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण झालं आता, त्याच्यानंतर त्याला चांगल्या प्रकारची वधू, नाही का, सौभाग्यवती त्याला चांगल्या प्रकारची मिळाली पाहिजे. परंतु आता अशी परिस्थिती झाली तर मिळतच नाही ना. डॉक्टर होते नाही तर कोणी आणली ही परिस्थिती? कोणी आणली? आपणच आणली. काय सगळे संत लोक सांगत होते, देवाने तर पहिल्यापासून सांगितलेलं आहे, तुम्ही संयम पाळा, मात्र हत्या करू नका. इकून जेव्हा सपाटा लागला का नाही, तरी गव्हर्नमेंटनी बंदी आणली म्हणून तरी वाचले नाही, तर फारच नाही झाला. गर्भलिंग तपासणी करायची नाही. पुढे चालू काही दिवसांनी गव्हर्नमेंटने त्याच्यावर बंदी आणली. पण पहिलं गर्भामध्ये मुलगी असले का नाही ना, गर्भ असलं तर. परंतु हे पाप कुठे भोगणार? अशा प्रकारे तुम्ही ज्या हत्या केलेल्या आहेत, स्वामी श्री चक्रधर महाराज सांगतात, पिंड हनन केली या ब्रह्मांड हनन केलेलं होय. तुम्ही सुद्धा एक जीव नाही मारला, अख्ख्या ब्रह्मांडाचं हनन होते. साधी गोष्ट आहे का? जेव्हा हा पिंड शरीरामध्ये मानव मातेच्या गर्भात तयार होतो, तयार झालेला पिंड जर त्याची हत्या तुम्ही करताय, एक ब्रह्मांडाची हत्या त्याच्या ठिकाणी होते. कालच मी तुम्हाला सांगितलं, या शरीराच्या ठिकाणी काय नाही. 81 कोटी सव्वा लक्ष देवतेच्या पिंडस्था या शरीराच्या ठिकाणी. म्हणूनच तुम्हाला निष्पत्ती, पाप केलं तर पाप लागते, पुण्य केलं तर पुण्य लागते, रे का. महाभूतान्य अहंकार बुद्धी अव्यक्तमेव च इंद्रियाणि तसे कंच पंचश्चंद्रिय गोचरा इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. सगळं काही इथे आहे. मग ब्रह्मांडाची हत्या होणार नाही का? त्या सुद्धा मुलीला नाही मारलं तुम्ही, अख्ख्या ब्रह्मांडाला मारलं. या पातकाने मनुष्य कुठे जाईल? आणि म्हणून हिंसा पाप, पापातो नरक आमच्या स्वामींनी सांगितलं. त्याला जडत्वाचे दुःख निश्चित होणार, परंतु ते फक्त नसते. स्वामी श्री चक्रधर महाराज परमेश्वराच्या सानिध्यात गेला आणि प्राश्चित जर केलं तर देव मात्र त्या देवाजवळच रडलात तुम्ही, तर ती अंघोळ शुद्ध होईल, तर ती अंघोळ ठरेल, शुद्धता होईल. आपण स्वतः केलं नसेल, परंतु आपण करायला लावलं असेल. हे करीत या नरक, धरीत या नरक, आणि एक एकासी देत या नरक. कोणाला सल्ला जरी दिलेला असेल याच्याबद्दल, त्यालाही नरक आहे. करणारा आहे, धरणारा आहे, प्रत्यक्षात जो करतो त्याला तर आहे. शस्त्र ज्याने निर्माण केलं त्यालाही आहे. हे करीत या नरक, धरीत या नरक, आणि एक एकाशी देत या नरक. हे सगळे नरक इतके जण त्याच्यामध्ये भागीदारीमध्ये आहेत. आणि म्हणूनच तो परमेश्वर आपल्यापासून दूर जातोय. थैक म्हणता ब्रह्महत्या. तर अशा प्रकारे आमच्या अपेक्षा खूप आहेत या संसारामध्ये. त्या अपेक्षाला बांध घालणं हे आपलं काम आहे. आशा आहे केश नाशा आहे, नाही का. तुकडोजींनी आपल्या एका काव्यामध्ये म्हटलेलं आहे, वासने तुझ भोवती किती जन्म घाला वे आम्ही, भोग किती जरी भोगले, भोगोनी होतील का कमी. वा
भोवती वासना, अपेक्षा, आकांक्षा, इच्छा. याला कुठेतरी आवर बसली पाहिजे. अपेक्षा, आकांक्षा, इच्छा फक्त परमेश्वरा तूच भेटावा, तूच व्हावा हीच इच्छा अपेक्षा जर असली तर या मानव शरीराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि जन्माला आलेल्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. या आशाता अशा अनेक देवाने सांगितलं. अरे मोळीये जन्म दिलेले, मेळी दिले, शिवनिया दिले, रुग्णिया दिले, मग हे एक जन्म येथ दिजो का मग काही होईल ते पाहिजे. देऊन पाहना नाही, परंतु आम्हाला आशाच खूप आहे. या आशेच्या पाठीमागे जर लागलात तर मोठ्या मोठ्याची सुद्धा ते सुद्धा भुईसपाट होतात. एक माणूस होता, घरदार सोडलं, काही संसार खरा नाही. संसार दुःखरूप आहे, पाप मूल आहे, अनित्य आहे. आणि म्हणून जाऊन आता या माणसाचा संबंधच नको. माणसाच्या संबंधाने अपेक्षा वाढतात, आशा वाढतात. जंगलात जायचं आणि तपश्चर्या करायची. गेला जंगलामध्ये, तपश्चर्याला बसला. तपश्चर्या इतकी वाढली, कंदमुळे खायचे फक्त आणि राहायचं आणि ध्यान साधना त्या ठिकाणी त्याने म्हणलेली आहे. त्याच्या तपश्चर्याच्या फलाने त्या जंगलातून, त्या डोंगरातून एक नदी उगम पावली. अगदी स्वच्छ पाणी. जेव्हा अशा ऋषी लोकांच्या तपश्चर्या वाढतात ना, मग देवता त्या सुद्धा हदरतात. इंद्राला चिंता पडली, आता माझं पद जाते, याची तपश्चर्या खूप वाढलेली आहे. नाही का? श्री दत्तात्रय प्रभूंच्या याच्यात भीती एक वेळ आहे, पाहू आपण झाले तर. इंद्राला चिंता पडली आणि मग इंद्राने उपाय केला. इंद्राकडे अष्टनायिका आहेत, 8 स्त्रिया, नाच गान सर्वांमध्ये तरवेज असलेली एक नायिका म्हणजे रंभा त्याने पाठवली. स्त्री याची तपश्चर्या ढाळण्यासाठी ती स्त्री तिथून इंद्राची आज्ञा घेऊन निघाली आणि याच्या ठिकाणी येऊन सुंदर स्त्री नृत्य गायन चालू केलं. तिने गायन कळा करू लागली, डान्स करू लागली, नाचू लागली. त्या टायमाला त्या आवाजाने आणि डोळे उघडले आणि समोर बघितलं सुंदर स्त्री आहे. सुंदर स्त्री आहे म्हटल्यानंतर मोहित झाला, ध्यानातून बाहेर आला. पहिलं स्टेप जे ध्यान होतं, जे चिंतन होतं, जी साधना होती, पहिल्या क्षणामध्ये मन तिकडे धावलं. मन हे ओढाळ गुरु परधन परकामिनीकडे धावे. डोळे उघडून पाहिले, सुंदर स्त्री आहे. नंतर तिथून आसनावरतून उठला, तिच्या जवळ गेला. ये सुंदरी, माझ्या मांडीवर ते बैस. तपश्चर्येचं बल संपलं. जवळ येऊ लागला, मांडीवर बैस म्हणू लागला. त्या टायमाला तिने सांगितलं, महाराज तुम्ही हे सगळे तुमच्या नखाच्या चुंबळी झाल्यात, पायाच्या नखाच्या चुंबळी झाल्या, हाताच्या नखाच्या चुंबळ्या, दाढी कितीतरी वाढलेले, केस किती वाढलेले, त्याच्यात किती जंतू असतील नाही माहिती. अशा घाणेरड्या अवस्थेमध्ये मी नाही तुमचा अंगीकार करू शकत. हे सगळं साफ करा, स्वच्छ व्हा, मी तुमचीच आहे. मोहित झाला, आहारी गेला, वासनेच्या आहारी गेला. परंतु आता हे काढायचं कसं एवढा मोठा? हे जंगल साफ करायचं कसं? जवळ एक पाणी पिण्यासाठी घरून मात्र एक भगोणं नेलं होतं. काय म्हणतात आपण, पातेलं म्हणा, नाही का? पातेलं होतं त्याच्याकडे, त्यावेळी पाणी प्यायचं, त्याच्यात भिक्षा मागायची. आणि अशा प्रकारची तपश्चर्या. जवळ काहीच नव्हतं, फक्त एक लंगोटी लावलेली, ते पातेलं. गेला न्हाव्याकडे. मला जर हे सुंदर
सुंदर रत्न पाहिजे असेल तर मला ही स्वच्छता करावीच लागेल. नाव्याकडे गेला, बाबा रे हा सगळा जटाभार म्हणे जंगल साफ कर, याला लय पैसे लागतील. तरी माझ्याकडे तर काहीच नाही बाबा, अंगावर वस्त्र नाही, एक लंगोटी आहे फक्त. मग हे मात्र भगवलं आहे, ही भगवणी आहे, एवढी घे आणि हे साफ कर. चालेल म्हणे. ते पातेल्याच्या बदल्यामध्ये सगळा जटाभार उतरवला, दाढी बिडी स्वच्छ केली, स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर पुन्हा तिथे आला. तोपर्यंत तिचं काम झालं होतं आणि आशाये केश नाशाये म्हणायला लागला. तिथे जाऊन पाहतो तर ती स्त्री नाही, काही नाही, तपश्चर्या भंग पावली. एवढं कमवलेलं सगळं गेलं आणि मग म्हणायला लागला आशा आहे केश नाशा आहे. काय आशा आहे बघा, केश नाशा आहे. सामर्थ्याने एवढ्या जटा वाढल्या होत्या, दाढी वाढले होते, त्याचाही नाश केला. नदी बहे झुंझुणारे, माझ्या सामर्थ्याने, एवढ्या सामर्थ्याने नदी उगम पावली. स्वच्छ पाण्याची नदी, सामर्थ्याचा प्रभाव त्याच्या ठिकाणी गेला. नदी बहे झुंझुना, ऐशी नार ठगड़ी मिली तो हजाम मिले गया भगवान. काहीच राहिलं नाही. आशा अशी आहे, बोरी आहे. कार्तवीर्य राजाला आशा जुटली, अरे ही गाय माझ्याकडे पाहिजे, मी राजा आहे नाही का. ही गाय आपल्याला समिधा बरोबर सर्व साहित्य अन्नधान्य न्यायचं काम नाही, एवढे उंट न्यायचे काम नाही. ही गाय बरोबर असली म्हणजे म्हणेल तेव्हा ताबडतोब तयार स्वयंपाक, जे मागेल ते कामधेनू आहे. रेणुकेकडे मागितली, तितक्या जमदाग्नी समिधा घेऊन येतो. रेणुकडे मागणी केली, ही गाय तुम्हाला काय करायची, तुम्ही दोघच जण आहात, तुमची व्यवस्था मी करतो, ही गाय मला देऊन टाक. रेणुकेने सांगितलं बाबा रे आम्ही ही गाय देऊही, परंतु इंद्रागरची गाय कामधेनू आहे, ही येणार नाही तुमच्या बरोबर. ते म्हणे अरे ते पशु आहे, ढोर आहे, आणि गाय तर गरीब असते ना. एकदा गळ्यात तिच्या दोर बांधला म्हणजे तिला नेता येते. गळ्यामध्ये दोर बांधला कामधेनूच्या आणि ओढू लागले. सैनिकाला म्हटलं चला ती गाय पुढे येते, आणि मग सैनिकांनी मारायला सुरुवात केली. अशी येत नाही काय, चालू ढोर तर ढोर ती यायला तयार नाही. मग चाकाने जेव्हा मारायला लागले, कामधेनू विष्ठा केली, मूत्र केलं आणि त्याच्यातून अफाट असं सैन्य तयार झालं. आणि त्या सैन्याचं आणि कार्तवीर्य राजा म्हणजे सहस्रार्जुनच्या सैन्याचं भयंकर युद्ध झालं. लाखो सैनिक त्याच्यामध्ये मृत्युमुखी यांचे पडले. सगळं सैन्य संपलं. याला क्रोध आला, अरे एका गायीने माझी एवढी दशा केली, आतापर्यंत या सहस्रार्जुनाला अर्जुनाला प्रतिकार करेल असा कोणी भेटला नाही. आणि ही गाय म्हणजे आता याची खांडोळीच मी करतो. म्यानातून तलवार उपसली आणि गेला तेव्हा रेणुकामध्ये पडली. तिच्यावर ते वार झाला. तिच्यावर वार होत असता आधी जमदग्नी पडला. जमदग्नी जाग्यावर खतम. दुसरा वार रेणुकेवर करायला गेला, ती जखमी झाली. ती ज्ञान विग्रह असल्यामुळे ती मेली नाही, जखमी होऊन पडली. आणि तिसरा वार कामधेनूवर ते करणार. ती कामधेनू अदृश्य रूपामध्ये इंद्राघरी निघून गेली. आणि त्या सैन्याचं आणि या सैन्याचं जेव्हा युद्ध झालं, कार्तवीर्य राजा मारल्या गेला. कशामुळे? सहस्रार्जुन त्या ठिकाणी मृत्युमुखे पडला. दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं होतं, 3 पथ्ये सांगितलेली होती. आयुष्यभर जर पाळले या संपूर्ण चक्रवर्ती सम्राट होशील, या पृथ्वीचं राज्य भोगशील आणि शेवटी तुला मोक्षही मी देईल. फक्त 3 पथ्ये करू नको. स्त्री हत्या करू नको, गौ हत्या करू नको आणि ब्रह्महत्या करू नको. तिन्ही घडल्या आणि त्याचा नायनाट झाला. ही श्री दत्तात्रय प्रभूंचं. जर देवाचं वचन आम्ही पाळलं नाही
अमोघ दर्शन म्हटलेलं आहे. काय दिलं? सर्व काही दिलं, भौतिक दिलं आणि अभौतिक देण्याचं आश्वासन श्री दत्तात्रय प्रभूंनी दिलं, परंतु काही शिल्लक राहिलं नाही. तीच आमची आहे. आम्ही देवाचं जर ऐकणार नाही, तुम्हाला विधी सांगितला, काय करू, कंबर दुखते, काय करू, गुडघे दुखतात, अरे प्रॅक्टिस करा ना, हे तर करा. नाही घरदार सोडत निदान तेवढं करायचं नाही जमत, परंतु पहाटे उठता का? 3 वाजता उठून त्या परमेश्वराचं श्री दत्तात्रय प्रभूंचं चिंतन करा. एका झटक्यामध्ये तुमचे गुडघे तयार होतील आणि कंबर तयार होईल. आमचा विश्वास पाहिजे, देवावर विश्वास टाका. श्री दत्तात्रय प्रभूंच्या शब्दावरती, त्या श्रुतीवरती विश्वास जर टाकला तर तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. संपलंय आपलं टायमिंग, नाही का? आणि म्हणून एक लीळा बघितले, सगळ्या काही लीळा आपल्याला अशा दत्तात्रय प्रभूंच्या दुपारच्या ह्याच्यातही प्रभू. आणि म्हणून युक्त आहार विहारस्य, विहार श्री दत्तात्रय प्रभूंनी आम्हाला शिकवलेला आहे, नाही का? मॉर्निंग वॉकला जायची गरजच नाही हो. तुम्हाला व्यायाम सगळा इथेच सांगलाय. तुमच्या साधनेमध्ये मेंदूचा एकदा त्या चिंतनाने त्या लीळा आठवा, ते मूर्ती आठवा. दीपपूजा करताना सुद्धा आम्हाला मूर्ती आठवायला सांगितली. त्या सह्याद्री वर्णमध्ये संपूर्ण मूर्तीचं दर्शन आहे, नाही का? पारायणामध्ये मूर्ती दर्शन आहे. देवपूजेमध्ये ती मूर्ती आठवायला पाहिजे. ते आपण बघू. लांब जाईल, वेळ संपलेला आहे, 11 वाजलेले आहेत. आणि म्हणून याच ठिकाणी थांबतो. पुढे दुपारच्या 17 मध्ये बघूया. दंडवत हो.